MST CET 2024-25चा रिझल्ट कधी लागणार अशाबद्दल भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत आहे। तर या अगोदर रिझल्ट 10 तारखेला डिस्प्ले होणार होता, परंतु त्यानंतर एक परिपत्रक जाहीर झालं होतं आणि त्यामध्ये रिवाइज नोटीस म्हणजे जे ऑब्जेक्शन ट्रॅकिंगची रिवाइज नोटीस सुद्धा उपलब्ध करून दिली होती। तर त्यामध्ये जो डेट होती ती डेट सुद्धा दिलेली आहे। तर त्या डेटला जो CET आहे, MST CET, PCB आणि PCM ग्रुपचा रिझल्ट लागणार आहे। तर बघा, जी नोटिफिकेशन 7 तारखेला साईडवर उपलब्ध करून दिली होती त्यानुसार 19 जूनच्या अगोदर तुमचा रिझल्ट साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती CET यांच्याकडून देण्यात आलेली आहे। म्हणजे 19 तारखेच्या आत कधीही तुमचा रिझल्ट साईडवर उपलब्ध होऊ शकतो आणि रिझल्ट उपलब्ध झाल्यानंतर तुमची जी ॲडमिशन प्रोसेस आहे, इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, ॲग्रिकल्चर या संदर्भात ज्याही तुमच्या ॲडमिशन प्रोसेस आहे ह्या लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे। तर MST CET, PCM, PCB ग्रुपवर ज्याही ॲडमिशन प्रोसेस असणार आहे त्याबद्दल सर्व अपडेट तुम्हाला आपले यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे फॉर्म भरण्यापासून तर कॅप राऊंड, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ॲडमिशनपर्यंत या सर्व अपडेट तुम्हाला इंजिनिअरिंग, मेडिकल, ॲग्रिकल्चर, फार्मसी या संदर्भात सर्व जे अपडेट असेल त्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून ठेवा, कारण सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। तर पुढील ॲडमिशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।